तिकडे चल. सन्माननीय व्यासपीठ. इकडे 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 व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर. काय विचारलंस, काय प्रश्न सांग. प्रश्न असा आहे की पहिल्याची लाईफ आणि आताची लाईफ ह्यामध्ये किती फरक आहे? भाऊ पहिल्याची हळूहळू पहिले जर ऐक ना 2 मिनिटं. हा बोल. पहिलीची लाईफ म्हणजे असं पहिल्या आधी मला कोण ओळखायचं नव्हतं, म्हणजे ओळखतच नव्हतं. सो आता व्लॉग वगैरे चालू झाल्यापासून, म्हणजे व्लॉगमध्ये आल्यापासून सगळे ओळखायला लागलेत, एक इमेज क्रिएट झाले बाबा. सो आता जरा बरं वाटतंय. सगळे आधी घंटा कोण भाव देत नव्हतं, आता सगळे ओळखतात, खूप सारं प्रेम देतात. गाइस वेलकम टू माय ब्लॉग. बांधील की माल लेकरानो, सूरज बावदाने प्रेमी. हां तर मेन टॉपिक असा आहे की गाईज आजचा दिवस आहे ना दिवस, इट्स ओके. तर आज आम्ही करणार आहे 199 वाला चॅलेंज. आज तुम्हाला भाई देगा पार्टी सबको 199 की. सो चाललो आहे, आज सगळेजण पोरं आहेत. सो ब्लॉग कंटिन्यू बघा ना. माझा लेकरानं तो समोर आहेत आधार स्तंभश्री माननीय सोमजी खरात. भाऊजी हे बघा पॅटर्न बघा, ओ कडक. फक्त ती फाटले जरा बस. फक्त बाकी ओके बरोबर. वरचा एक नंबर आहे. भावाला दाढी यायला लागले. ओ कॉंग्रॅच्युलेशन. उद्या चिपळूणमध्ये सगळ्यांना पेढे आहेत माझ्याकडनं, कारण भावाला दाढी यायला लागले. सो लेट्स गो. अरे सर नमस्कार. सर बिग फॅन सर. हे टॉक्सिकला कॉल कर सर. टॉक्सिकला कॉल कर. ए सोम, तो आजाला घेऊन येता. सर कसं वाटतंय तुम्हाला की आज तुम्ही सूरज बावदानासोबत फिरताय? अरे भाई, तुला कसं वाटतं तू माझ्यासोबत फिरतोय? चला विशेष चेंज जाऊया आपण, कारण फालतू गोष्टीत आपला टाइम नाही. दुसरे मित्र टॉक्सिक भाऊ पण आपल्याला भेटलेला आहे. खायला घेणार होतं, भूक लागली का? इधर इकडे. तर आपला हा अनिकेत भाईचा स्टॉल आहे. डाय बाय इधर आ. ये इधर आए था, इधर खाने, इसको खाने को मत दो, ओके. या भाई बाबा आपला बांधील की. डाय बाय एक बार बोलो बांधील की. सिर्फ बोलो बांधील की. हाँ बस. ये हमारा आपस में फॅमिली प्यार आहे. बांधील की बहुत है बोल. प्यार म्हणजे त्याला सांग, तिच्या ते वेगळा अर्थ वगैरे घ्यायचा. आप दोनों देखो प्यार क्या होता है. ये ले लो प्यार के वास्ते. तर लहान पोरांनी व्हिडिओ बघू नका, सॉरी हे 18+ कंटेंट आहे. आज आलेलो आम्ही 199चा ब्लॉग करायला, कारण लई दिवस प्रँक कॉल, हॉरर ब्लॉग यातनं आम्हाला मित्र म्हणजे आम्ही जिथपासून ब्लॉगिंग चालू केलेली, म्हणजे ज्या क्षेत्रात 199 तो परत एकदा आम्ही करतोय. बिकॉज तिथून आम्हाला खरं सक्सेस भेटलेलं, आणि तिकडनं आमची मैत्री वगैरे चांगली चालत होती, आणि आम्ही मित्र वगैरे सगळं एकत्र यायचो, खायचं वगैरे. ते कुठेतरी मिस झाल्यासारखं तुम्हाला पण वाटत असेल. अरे का नको 2 मिनिटं बंद कर ना, ते बारक्या. ते कुठेतरी मिस झालेलं, आणि ते आम्हाला पण आज अनुभवायचं होतं. परत एकदा ते दिवस तुझ्या व्हायला, परत ते कुठेतरी दिवस अनुभवायचे होते. काय बोलतोय मी? हां काय म्हणजे तुम्हाला समजलं ना मला काय बोलायचं, ते करायचं होतं ना. आम्ही सगळेजण आलो आहे आज. सो गाईज थँक्यू, तुमच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आहोत. असंच प्रेम देत राहा. आमची लायकी नाही तरी पण तुम्ही आम्हाला एवढी इज्जत देताय. आम्हाला कधी एवढं कोण ओळखत पण नव्हतं, तरी पण लोक आज आमच्यासोबत येऊन फोटो वगैरे काढतायत. आम्ही दुसऱ्यांना बघायचो की भाई कसली लाईफ भारी आहे, ते आज आम्हाला भेटते. असंच आपण कंटिन्यू पुढे राहत राहू. तुमच्या हॉलला तुम्ही मोठं करा. आपण लवकरच 100Kची फॅमिली आपली करूया बस. आणि एकदा नेचर बघून घ्या माझ्या लेकरानं. तो कधी पोरं आलेले आहेत राच लेडीज हो. आणि भावना आज सगळेजण आलेत, आणि आज सगळी म्हणजे अरे दिस इज कॉल्ड खिकी. आजा आपले अजय जाधव, टॉक्सिक. चला यार. सोमजी खरात नावाचा दहशत. काय सोम चप्पल बघ सोम. काय जो खरं मला स्पार्क वाल्यानी हे दिले, ऍडव्हर्टाइज दिले चप्पलीची. ए अंकुश तुला काय झालंय? काय झालंय तुला काय झालंय? ती ही घेऊन तू नदीच्या ठिकाणी काय आलायस का? हा चल इनो खातो का इनो पितो? ऐक आता अंकुश चांदे एका घोटेमध्ये सगळं पिणार आहे.
हा चल भाऊ नड ना खरं भाऊ हे पहिले इनो तोंडात टाका त्यानंतर पाणी प्यायचं. अरे कशाला घशात ना अरे हा चल बघितलं वन सीप एका घोटात नाही हे वन सीप इन सीप हा बारक्या कसले तरी तुला नाद लागलेला दिसतोय. आय डोंट नो काय वन इज हे उगाच आपलं चल हे काय हे झालं. अरे असं नाही एकदाच होतायचं. काट 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 हे हवं शी चांगला आहे एक नंबर. मी यांना क्वेश्चन विचारणार आहे आणि हे मला उत्तर सांगणार आहे. क्वेश्चन असा आहे प्रत्येकाला विचारणार म्हणजे प्रत्येकाला क्वेश्चन विचारायचे आणि ट्रूथ अँड डेअर फालतून आणि पण सगळ्यांनी ना शपथ घेऊ ना सगळ्यांनी ह्याच्यावर हात ठेव हे हात ठेव ह्याच्यावर लवकर दे मी तुझ्या आयटमचं नाव सांगायचं. ह्याच्या हात ठेव हे हात ठेव फक्त हात ठेव. अरे हात नीट ठेव ना ए अंकुश हात ठेव. ए थांब जे काय बोलेल ते मी खरं बोलेल. बोल जर मी खोटं बोललो तर माझी आयटम सोमची. मी खोटं बोललो हा तर सोमची आयटम माझी. हा चला ओके चल तुझ्या हे तर गाय ऐका चल नडा नड ऐकाय जो कोण खोटं बोलल तिची बायको व्हायची त्याची बायको व्हायची. खोटं अरे तुझी लायकी आहे का बाईला 7,500 तुझा पेमेंट आहे त्याच्यावर कधी गेलाय. हा नाही तर त्या दिवशी बुधवार आता मला घरातलं पाय पुसणं टेलर कडे अंडरपॅन्ट शिवून हा त्या दिवशी बुधवार बाजारात गेला आणि 50ला 2 चट्टे घेऊन आला त्या पण फुलफुलवाल्या. 25च्या 4 मागतो वेलींच्या. तुला काय करायचं अंडरवेअरचं हे काय अरे आता स्पार्क करून सांगतो ही उघड झाप करणार कारण आता गरमीचा सीझन आला गरमी लागली उघड. अरे ही आत्ताची लाईफ म्हणजे पहिलीची लाईफ आणि ब्लॉग नंतर फेमस झाल्याची नंतरची लाईफ कशी होती. हा चला आता आलाय झालो काय बोललोय. अरे बोल ना चालू कर ना आधी. पहिलं कसं आम्हाला कोण ओळखत नव्हतं आता म्हणजे सगळे ओळखायला लागले फॉलोअर्स पण वाढलेत जरा. हा आणि ओके नाही ऐक पहिलं कोण चिपळूणला ओळखत वगैरे नव्हतं आता पण कोण ओळखत नाही तो विषय वेगळा आहे ते पर्सनल. पहिलं कोण एवढी इज्जत देत नव्हतं आता जरा हा अच्छा नेक्स्ट आपण आता इज्जत भरपूर देत आहेत भावान फेमस केलं आपल्याला. हा चले तर म्हणजे आधी कोण ओळखत विकत नाही. अरे सगळ्यांचं एकच उत्तर बोलतोय गप असा ना काय कशाला भडकवतोय त्याला. आवाज वेगळा माझा ए इथं भाऊ मी काय साऊंड कॉम्पिटिशन नाही. गप मारू अरे गप ना अंकुश. अरे अंकुश गप ना चल ना बोल. कोण ओळखत नव्हतं आणि विषय कसा आहे तुम्ही जे एवढ्या कमी दिवसात एवढं तुम्ही आम्हाला जे स्थान दिले म्हणजे तुम्ही प्रेम भेटतो तुमचं एवढं ते असंच असू दे आणि याच्या पुढे पण आम्ही तुम्हाला एंटरटेन करत राहू. आणि विषय असा आहे अरे वेदू साहेब पहिला माझी कोल्हापूरमध्ये भरपूर ओळख होती. चिपळूणमध्ये मी नवीनच आलो होतो त्यामुळे इकडे काही एवढी जास्त ओळख नव्हती माझी. अरे आता ब्लॉग मध्ये तुमच्या आल्यापासून आता ओळखतायत मला चिपळूणमध्ये. मी इंटरव्ह्यू घेतो बॉस सगळ्यांचा की ऐक जरा की आपल्या ब्लॉग मध्ये म्हणजे पहिल्याची लाईफ आणि आताची लाईफ ह्यामध्ये काय फरक. अरे मला बोलता येत नाही. हा इकडं हे बारक्या इकडे हे पकड रे जरा कसं नाही बोलता येत. इकडे कोपऱ्यात चल इकडे कोपऱ्यात चल तिकडे चल ए थांब तिकडे चल सन्मान्य व्यासपीठ हा इकडे व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर. हा काय विचारलंस काय प्रश्न सांग. प्रश्न असा आहे की पहिल्याची लाईफ आणि आताची लाईफ ह्यामध्ये किती फरक आहे. भाऊ पहिल्याची अरे हे हळूहळू पहिले जरा ऐक ना 2 मिनिटं. हा बोल. पहिलीची लाईफ म्हणजे असं पहिल्या आधी मला कोण ओळखायचं नव्हतं म्हणजे ओळखतच नव्हतं. सो आता ब्लॉग वगैरे चालू झाल्यापासून म्हणजे ब्लॉगमध्ये आल्यापासून सगळे ओळखायला लागलेत. एक इमेज क्रिएट झाले बाबा. सो आता जरा बरं वाटतंय. सगळे आधी घंटा कोण भाव देत नव्हतं आता सगळे ओळखतात खूप सारं प्रेम देतात. सो सगळ्यांना थँक्यू. असंच पुढे पण आमचं माझ्यावरती प्रेम करत राहा आणि खूप भारी वाटतंय म्हणजे असं लाईफच पकडा माझा हात रे
हा तर पहिल्याचा विषय असा होता की आम्हाला कोण इज्जत म्हणजे इज्जतीचा असा विषय नाही. म्हणजे असं कोण ओळख हा म्हणजे सगळे ओळखत होते कॉलेजचे मित्र आणि हे असं म्हणजे आम्ही ज्यांना भेटतो ते मित्र. आता अनोळखी व्यक्ती पण आम्हाला भेटते, डायरेक्ट येतात, डायरेक्ट फोटो वगैरे पण काढतात. म्हणजे असं आम्ही ब्लॉग मध्ये जरी लाईफच चेंज झाले वाटतंय काय. आणि असं म्हणजे पहिल्यासारखं नाही की भाई गेलोय मार्केटला कोण ओळखत नाही, कोण इज्जत देत नाही. आता चांगलं आहे म्हणजे फोटो वगैरे आम्ही जरी ब्लॉग मध्ये जरी दाखवत नसलो तरी पण दररोज तरी 10-15 तरी फोटो जण आमच्यासोबत काढतात. आणि काढतात ते इन्स्टाला का दिसत नाही कारण त्यांचं असतं प्रायव्हेट अकाउंट आणि मी फॉलो बॅक नसतो दिला म्हणून ते आम्हाला मेन्शन नाही करतायत. पण लय जर आमचं म्हणजे इज्जत वाढली पहिल्यापेक्षा तरी आता लय जास्त आहे. आणि भावांनो तुम्हाला एक सांगतो, फॉलो बॅक नाही दिलं म्हणून राग मानू नका. असं सगळ्यांना फॉलो बॅक असं नाही देऊ शकत कारण की जास्त फॉलोअर्स केले तर काय उपयोग, फॉलोइंग केली तर काय उपयोग आहे ना. आणि सगळ्यांना कुणी असं राग मानू नका की फॉलो बॅक का देत नाही. तर फॉलो बॅक का देत नाही कारण विषय कसं माहिती आहे का, तुम्हाला म्हणजे एकाला जरी दिलं आता बोलतात की भाऊ मला प्लीज दे तुझं लय फॅन आहे, एकाला दिलं तर म्हणजे एकाला दिलं तर बाकीच्यांना पण राग येतो. असं सगळ्यांना नाही देऊ शकत. आपण हळूहळू मैत्री वगैरे बोलणं वगैरे झालं तर ओळख झाली तर आपण नक्की देऊ. कंटिन्यू राहा. आमचं काय बोलतात ते आमच्याशी जोडले काय बोलतात रे जरा मराठीत बोलूया रे. जोडलेले राहावा बस एवढंच. म्हणजे कनेक्ट राहावा बस. आपली बांधिलकी आपण पुढे नेऊया. 100K पर्यंत आपली बांधिलकी न्यायचे. सो कंटिन्यू राहा बस, बाकी काय नाही. प्रेम देत राहा. सो लव्ह यू गाईज. आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सगळेजण कमेंट मध्ये विचारतात की कोण कुठं राहतो आणि कोणाकोणाची GF आहे. हा तू कुठं राहतोस? पर्सनल आयडी ना सगळे चिपळूणला राहतात. पर्सनल आयडी प्रत्येकाला विचार. हे थांब ना नको ऐक विषय कसा माहितीये काय, पहिल्यासारखं नाही की नंतर कोणतरी उद्या भेटायला आलं कॉल बिल करतील भाऊ ये मी तुझ्या इथं आलोय. पॉवर हाऊसला राहतो आपल्या तलाठी ऑफिसच्या पाठी सायडम सोसायटी रूम नंबर 102. उद्याच मी माझा रूम सोडतोय. हा माझ्यासोबत नसेल तर सॉरी. तू भाई मर तू तो काय मित्र यायचे आलं बाहेर आता गर्लफ्रेंड हाय हाय काय आहे नाही अरे हाय हाय नाही नाही नाव घे नाव काय घ्यायचं आहोत म्हणायचं. एकच उखाणा कधीपासून तर एकच ब्लॉग चालू केला तेव्हापासून तर एकच उखाणा काय आहोत म्हणायचं. आता दुसरं आता ग्रुप मध्ये कोण कोण काय करतं ते सांगा. आयडिया करतो आणि फोटोग्राफर आहे. ते चला झालेलं आहे. बोल अभ्यास करतो भाऊ मगाशी ते कुरकुरे शपथ घेतलेस नोराफत आहे. आपण काय कॉलेजला संपला. अरे 12वी झाले ना हे बोल. ए तुझं ए तुझं हा तहसीलदार आहे. फोटोग्राफी फक्त ड्रोन पायलट आहे. आणि मी कॉलेज आणि मी कॉलेज प्लस फोटोग्राफी करतो आणि युट्यूब करतो. अरे राहिलं आपलं मेन राहिलं ब्लॉगर आहे आम्ही. युट्यूब वर इन्कम येतो. घेर खाली चला नेक्स्ट आता